मुची प्रार्थना हेच मुचे मागणे, हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणे। मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणे। मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच मुची प्रार्थना। की हा कार्यक्रम आपल्या शाळेच्या प्रांगणात होणार आहे, तेव्हा एक नवल आणि उत्सुकता सुद्धा वाटली आणि खूप छान वाटलं की हा असा अनोखा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपल्या शाळेच्या प्रांगणात होतोय आणि आपण स्वतः त्याचे घटक होतो। हे जेव्हा आपल्याला कळत नाही, आपला दृष्टिकोन हा आपल्यालाच बदलावा हवा आणि ह्या महिलांसाठी जितका स्ट्रगल करावं लागतं, आपण एखाद्याचं भलं करू शकत नसू ना तर एखाद्याचं वाईट तरी चिंतू नये। त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलायला हवा आणि त्यांचा खूप प्रयत्न सुरू आहे की ह्या समाजाने आम्हाला ॲक्सेप्ट करावं, या समाजाचाच आपण एक भाग आहोत आणि तशी आपल्याला वागणूक मिळावी आणि त्या दृष्टीनं काही संस्था सुद्धा त्यांच्या कार्यरत आहेत। फक्त माझी तुमच्या नवीन पिढीला आणि आत्ताच्या आपल्या समोर बसलेल्या किंवा सर्वांनाच माझी खूप कळकळीची विनंती आहे की ह्या व्यक्तींना आपण पुढे येण्यास वाव दिला पाहिजे, ना की त्यांच्यावर काही बंधनं लादून त्यांचं स्वातंत्र्य आपण त्यांच्याकडून हिरावून घेतलं पाहिजे। धन्यवाद। आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम आपण घेतलेला आहे, या कार्यक्रमामध्ये आपण विविध प्रकारचे कार्यक्रम समाजामध्ये सातत्याने करत असतो, विविध घटकांसाठी काम करत असतो, परंतु तृतीयपंथीयांसाठी जेवढ्या प्रमाणामध्ये काम झालं पाहिजे ते काम समाजामध्ये करताना दिसत नाही। अनेक चांगल्या अशा एका विषयाला, माणुसकीच्या विषयातून हा कार्यक्रम या ठिकाणी प्रगती जाधव मॅडमनी या ठिकाणी घेतला आहे, मी त्यांचं मनापासून कौतुक करतो। आज आपण बघतो की कुठल्याच जनावराला मारलं देखील पक्षीप्रेमी त्याच्यासाठी उभे राहतात, अनेक विषयामध्ये सगळ्यांसाठी लोक उभे राहतात, परंतु आपल्या माणुसकीमध्ये खाडा मागता मासाचं रक्ताचा असं माणूसच आपल्यामध्ये आहे आणि सुप्रीम कोर्टाने तृतीयपंथीयांना मान्यता दिलेली आहे, कायदा झालेला आहे, तरी देखील समाज यांना अजून स्वीकारत नाही आहे। त्यांच्या असंख्य अशा अडचणी आहेत, त्या अडचणींना आजही त्यांना तोड द्यावं लागतं। आता बेगमचा कायदा झाला, त्या कायद्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याची अंमलबजावणी चालली आहे, परंतु कायदे करत असताना ते या समाजासाठी नोकरीमध्ये आरक्षण किंवा त्यांना व्यवसायाला उद्युक्त करणं वगैरे असे उपक्रम खरं तर शासनाकडून घेतले गेले पाहिजे। या लोकांना हॉस्पिटलमध्ये गेलं तरी लोक बघतात की यांना सेवा द्यायची, कुठल्या वॉर्डमध्ये ॲडमिट करायचे, महिलांमध्ये केलं तरी अडचणी आहेत, पुरुषांमध्ये केलं तरी अडचणी आहेत। सगळ्या क्षेत्रामध्ये जिथं जाईल तिथं या किन्नर समाजातील लोकांना असंख्य अडचणी आहेत, परंतु या समाजाला या मानसिकतेतून बाहेर पडलं पाहिजे। लोक
लोक यांना एकतर घाबरतात. खरं तर काही घाबरायचं कारण नाही. हे आपल्यातलेच मंडळी आहेत. परमेश्वराने काहीतरी वेगळं एक त्यांच्या बाबतीत काहीतरी असं घडलं, त्यामुळं ते असं जीवन जगतात. त्यामुळं पण आणि कायद्यांनी त्यांच्यासाठी कायदा केलेला आहे, कायद्यांनी संरक्षण दिलेलं आहे, तरी देखील आज आपण बघतोय असंख्य ठिकाणी. खरं तर आत्ता महिला आणि महाराष्ट्र शासनाच्या सरकारकडे आज महिला आणि बाल कल्याण विभागातर्फे आत्ता यांची आपण अशी मागणी केली आहे की यांना अल्पसंख्याकामध्ये यांची गणना नोंद झाली पाहिजे. त्याचप्रमाणे म्हणजे असे विविध उपक्रम चाललेले आहेत, परंतु समाजाने यांना मनापासून स्वीकारून तशी वागणूक देणं फार गरजेचं आहे. आणि आता परिवर्तन व्हायला लागले. मी तुम्हाला सांगतो, सोलापूरमध्ये एका गावामध्ये शिवाजी कांबळे नावाचे तृतीयपंथी सरपंच म्हणजे ते तिथं इलेक्शनला उभे राहिले आणि निवडणुकीमध्ये त्यांना निवडून दिलं लोकांनी. आणि आज त्यांच्यावरती जबाबदारी शाळेच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम घेऊन या ठिकाणी सर्व छोट्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना तुम्ही इथं बसवलंय आणि त्यांच्यासमोर हा कार्यक्रम चाललाय. नक्कीच सर, याचा भविष्यामध्ये या पिढीला तर नक्कीच चांगला मेसेज गेलाय. परंतु माझे सगळे पत्रकार मित्र या ठिकाणी आहेत की याच्यामधून समाजासाठी देखील एक चांगला निरोप या अशा कार्यक्रमामधून जाईल. मी शासनाच्या वतीने ज्या काही अडीअडचणी आहेत, मला वाटतं यांना आपण जातो तर प्रत्येक ST स्टँडला वगैरे महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी स्वच्छतागृह असतात, परंतु या मंडळींनी कुठल्या स्वच्छतागृहात जायचं फार मोठा प्रश्न आहे. त्यामुळे शासन दरबारी इथून पुढच्या काळामध्ये यांच्यासाठी देखील आपल्याला स्वच्छतागृह उभं करण्याची आपण मागणी करतोय. त्याचप्रमाणे वाडकर या ठिकाणी आता संपूर्ण या समाजाचं नेतृत्व करतात. त्यांनी पक्ष काढलेला आणि पक्षाच्या माध्यमातून आत्ताच्या निवडणुकामध्ये ते मला वाटतं सगळीकडे उमेदवार उभे करणार. त्यामुळं त्यांनी त्यांच्या हातासाठी हे केलं पाहिजे. आणि मी पण तुम्हाला विनंती करेल की आपण व्यवसायामध्ये पण आलं पाहिजे. व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही बघताय की राजकारणामध्ये पण तुमची मंडळी सक्सेस झाली आहेत, चांगलं काम करतायत. तुम्ही पण याचा विचार केला पाहिजे की आपण पण थोडंसं बदललं पाहिजे. मी बघतो काही मंडळी तुमची नाट्य क्षेत्रात आहेत, अभिनयात आहेत, अगदी कथ्थक वगैरे करून खूप चांगलं त्यांचं पण म्हणजे त्यांचं जगणं हे चांगल्या प्रतीने ते जगतायत. त्यामुळं तुम्ही पण याचा विचार केला पाहिजे आणि विविध क्षेत्रामध्ये तुम्हाला देखील आता सगळे दरवाजे उघडे आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही देखील प्रयत्न केला पाहिजे. आपण पूर्वीचा जो विषय होता, पूर्वी समाज तुम्हाला स्वीकारत नव्हता, परंतु आता परिस्थिती बदलली आहे. त्या बदललेल्या परिस्थितीचा तुम्ही देखील विचार केला पाहिजे. हे या ठिकाणी तुम्हाला देखील मी तुमच्याकडे पण ही मागणी करतो आणि तुमच्या पक्षाला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल मॅडम आणि लोकमत परिवाराचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तृतीयपंथी विकास संस्था यांच्या विद्यमानं आणि शाहूपुरी माध्यमिक विद्यालयाच्या सहकार्यानं आज या ठिकाणी हा तृतीयपंथीयांसाठीचा हळदी कुंकू समारंभ होत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पुरुषोत्तम जाधव साहेब, या संस्थेचे आधारस्तंभ भारत भोसले साहेब, सर्व सहकारी वाडकरजी आणि आम्हाला सहकार्य केलेले आपण सर्व बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, या समाजामध्ये जगताना प्रत्येकाला समान दर्जाची वागणूक मिळाली पाहिजे असा लोकमतचा उद्देश होता. आणि त्याच निमित्ताने आपण या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं. आपण समाजात फिरतो, वावरतो, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्याला भेटतात. सर्वांशीच वेगवेगळ्या पद्धतीने वागण्याची आपली भूमिका असते. पण एका समानतेच्या नजरेनं जर सर्वांकडे बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे गुण आपल्याला पाहायला मिळतात. आपण आहे त्यापेक्षा दुसरा व्यक्ती हा आपल्यापेक्षा वेगळा आहे, त्याच्यातलं वेगळेपण हे आपल्याला जेव्हा जाणवायला लागेल, जेव्हा आपण त्याच्याकडे आपल्याच वेगळ्या नजरेतून पाहू शकू. आज या ठिकाणी उपस्थित असलेले या तृतीयपंथीयांसंदर्भात एक वेगळी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असते. कुणाच्या मनामध्ये भीती असते, कुणाच्या मनामध्ये आदर असतो आणि आपल्याला काहीतरी इजा होईल का अशा प्रकारची पण एक भीती
निर्माण होते किंवा तशा प्रकारचं एक वातावरण तयार झालेलं आहे. मात्र आज या शाळेच्या माध्यमातून सरांनी या सर्व विद्यार्थ्यांसमोर या लोकांना उपस्थित राहण्याची संधी उपलब्ध करून दिली. बऱ्याचदा या कार्यक्रमासाठी आम्ही कार्यक्रमाचं स्थळ शोधायला गेलो तेव्हा असा कार्यक्रम आमच्याकडून नको किंवा असा कार्यक्रम घ्यायचा की काय अशा प्रकारची भीती अजून लोकांच्या मनामध्ये आहे. तर ती दूर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून झालेला आहे. लोकमतने हाच एक अजेंडा घेतलेला आहे की सर्वांना समानतेनं वागणूक मिळाली पाहिजे आणि आपला जो दृष्टिकोन आहे हा त्या पद्धतीने विकसित झाला पाहिजे. विद्यमाने शाहूपुरी प्राथमिक माध्यमिक शाळेने जो काही सहभाग घेऊन आमच्यासाठी हा कार्यक्रम राबवला त्याबद्दल आधी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. आज मी कॅमेरामॅन आहे, मी पत्रकार आहे, बोलणं हा माझा पिंडा नाही आहे. बोलून घेणं हे मला जास्त चांगलं जमतं. समोरच्याला बोलकं करणं मला लोकांची सुद्धा भाषा येते. माझ्या मिसेसनी 3 वर्षापूर्वी जाणीव सामाजिक तृतीयपंथी विकास संस्था स्थापन केली. पण पुढे मोठा प्रश्न होता की या लोकांपर्यंत पोहोचायचं कसं, तो मार्ग कसा शोधायचा किंवा लोक आपल्याला काय म्हणतील. तिने माझ्याशी डिस्कस केला. आम्ही दोघांनी एक विचार केला आणि मग ठरवलं की नाही यांच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं. सगळेच करतात पण एक फॅमिली आणि एक माझी मिसेस स्वतः जर हा विचार करत असेल तर मी असेल मी जर नकार दिला असता तर मग माझ्यात आणि इतरांच्या विचारांमध्ये काहीच फरक राहिला नसता. म्हणून मी ठरवलं की नाही आपण आपल्या पत्नीला साथ द्यायची आणि आम्ही 3 वर्ष यशस्वीरित्या पार केली. 3 वर्ष आम्ही संस्थेचं कामकाज करतोय. आम्ही आतापर्यंत संस्थेची नोंदणी केली नाही. सगळ्यांनी नोंद घ्यायची या गोष्टीची. प्रत्येक लोक समाजसेवा करतात, कुठलंही काम करतात. बऱ्याच अंशी त्याच्या मागचा दृष्टिकोन असतो प्रसिद्धी. आम्हाला प्रसिद्धी नको आहे. आम्ही आधी काम जमते की नाही पाहिजे. 3 वर्षात आम्हाला समजलं की आम्ही हे काम करू शकतोय आणि म्हणून आता आम्ही संस्थेची स्थापना खऱ्या अर्थाने करतोय आणि संस्थेची नोंदणी करतोय. नोंदणीकृत संस्था करणार आहोत आम्ही आणि म्हणून आम्ही अध्यक्ष म्हणून श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे यांना नियुक्त केलं आहे. आमचे उपाध्यक्ष म्हणून आमदार श्रीमंत छत्रपती शिवराजे भोसले आहेत. संस्थापिका माझी मिसेस सुनीता राहुल भोसले आणि मी स्वतः सचिव आहे राहुल भोसले. आमच्या संस्थेचं एकच टार्गेट आहे की या लोकांना कायमस्वरूपी पेन्शन असावी, त्यांना स्वतःच्या हक्काचं घर मिळावं आणि समाजात मान सन्मान मिळावा जसा इतरांना आहे. जगामध्ये सगळ्या एकूण आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणजे पहिलं आश्चर्य स्त्री, दुसरं आश्चर्य पुरुष आणि तिसरं आश्चर्य म्हणजे की जी तुमच्यासमोर दिसत आहेत आता. माझ्या नजरेत ही 3री घंटा आहे. जगाची 3री घंटा आहे. ही पण काही कमी लोकसंख्या नाही आहे. त्यांच्यामध्ये पण खूप काही आहे. एक जज झालेत, एक सरपंच आहेत आता सध्या. आमच्यामध्ये सर बऱ्याच मुली अशा आहेत की आर्किटेक्ट आहेत, इंजिनियर आहेत, शिक्षिका मुलं आहेत आमच्या. पण त्यांना या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे की आज आमची ही भगिनी स्वतः गाडी चालवत आली कोल्हापुरातून इथपर्यंत. ती ड्रायव्हर आहे, स्वतः गाडी चालवत आणि या सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा राजमार्ग आम्हाला प्रशांत वारकरच्या माध्यमातून मिळाला. म्हणून प्रशांतला आम्ही हाताशी धरलं, प्रशांतला बॉडीवर ठेवलं. त्या स्वतः इंजिनियर आहेत. थँक्यू. तुमचं अजून खूप चांगली गोष्ट आहे. आमच्यासाठी मानाची गोष्ट ही आमच्यासाठी. तर आम्हाला माणसांमध्ये बसू द्या. आपण सगळ्यांनी मिळून हातात घालून प्रयत्न करूयात. या सगळ्यांना माणसामध्ये बसूयात, माणसासारखं वागूया. महाराजांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या मुलींची यादी द्या आमच्याकडे, आम्ही त्यांच्यासाठी खूप काही करणार आहोत. त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे. भविष्यात होईल याची खात्री आहे आम्हाला. याचा अर्थ महाराजांनी लक्ष दिलं म्हणजे तुमची जबाबदारी संपली असा होत नाही. दैनिक लोकमतला तर मी आवर्जून सांगू इच्छितो दीपक सरांना की तुमची जबाबदारी वाढली आहे. आता तुम्ही एक तारीख घेऊन थांबता कामा नये. आणि माझी भगिनी, माझी ताई प्रगती होती, तिच्यामुळे मी पर्यंत पोहोचू शकलो खरंच. प्रगती मला सांगितलं. आता मी घाबरलो की ताई एवढी मोठी जबाबदारी होतीस, मला हे जमणार नाही. नाही म्हणजे तू प्रयत्न कर मी तुझ्यासोबत, तू काहीच करायचं नाहीस, तू फक्त होकार दे, बाकीचं निसर्ग. आणि फक्त 1-2 दिवसामध्ये आम्ही ही सगळी तयारी केली आहे. तिने काय काय केलं हे मला चांगलं माहिती आहे. संस्थेचा वर्धापन दिन देशातला पहिला वर्धापन दिन ठरला जो आम्ही मागच्या वर्षी खासदारांच्या उपस्थितीमध्ये केला. यावर्षी दुसरा वर्धापन दिन आम्ही हॉटेल लेकीमध्ये घेतला होता. 2 वर्ष पूर्ण झाली संस्थेला. त्याला शिवेंद्रराजे उपस्थित होते. आणि देशातल्या ह्या दोन्ही महत्त्वाच्या घटना घडल्या. 2017 साली आम्ही या सगळ्यांची रॅली काढली होती आणि यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झेंडावंदनाला गेलो होतो. झेंडावंदन केलं आम्ही स्वतः. यांना सुद्धा अनुभवायला मिळालं की झेंडावंदन म्हणजे काय असतं. पालकमंत्री स्वतः असते ना आले, कलेक्टर मॅडमने चौकशी केली. फार छान वाटलं, खूप बरं वाटलं आज बोलताना. आणि
तुम्हाला सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. माझी प्रगतीताई, दीपक सर आहेत, पुरुषोत्तम जाधव आहेत, प्रशांत वाडकर, सगळ्याच प्रमुख पाहुणे आहेत. ते सगळ्यांपेक्षा जास्त महत्त्वाचे पाहुणे मला हे असेल माझ्या मुली वाटतात. सगळ्यात जास्त महत्त्वाचे प्रमुख पाहुणे हे आहेत माझ्यासाठी. सगळ्यांचं अभिनंदन मनापासून. माझ्या मिसेसचा खूप मोलाचा वाटा आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो आणि धन्यवाद. थँक्यू. सामाजिक तृतीय पंथी विकास संस्था सातारा यांचे विद्यालयाने व शाहूपुरी माध्यमिक विद्यालयाचा सहकार्याने तृतीयपंथीयांसाठी हा अनोखा कार्यक्रम तृतीयपंथीयांसाठी आज हळदी कुंकू हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. त्यांना सुद्धा अशा कार्यक्रमात सहभाग घेण्याचा व आनंद घेण्याचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे. आपल्यासारख्या प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचा हक्क आहे. तो हक्क तृतीयपंथीयांना सुद्धा मिळाला पाहिजे. तो हक्क मिळण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. कापूसरी आमचा संस्कार वर्ग घेतात, त्या संस्कार वर्गातून आम्हाला हा संस्कारही मिळाला आहे. एवढे बोलून मी माझे मनोगत थांबवते. सकाळी 7 वाजल्यापासून ते इथे आहेत आणि तुमच्या स्वागताची तयारी करत होते. सो तुमचं आमच्या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये सरचे स्वागत झालेलंच आहे. आपण इथे आम्हाला भाग दिल्याबद्दल आणि त्यामध्ये तुम्ही सामील झाला त्याबद्दल तुमचं सर्वांचं सगळ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन आणि आभार. त्या शाळेचे जे काही आम्ही आभार मानतो ते फार कमी आहेत आणि जगातल्या पाठीवर पहिला राष्ट्रीय किन्नर समाज पक्ष हा साताऱ्यामधनं सुरू झाला आणि आज आम्ही फार कमी प्रमाणात इथे आलेलो आहोत. त्यांना एक आंदोलनही चालू आहे गयाप्रयागला बेगर स्कूलसाठी. तुम्हाला तर सांगितलं. इथून पुढे जर तुमची साथ मिळाली तर मला वाटतं नक्कीच आमच्या जगण्याची एक नवीन दिशा मिळेल ही अपेक्षा बाळगतो. चालताना वाट माझी नजर तुझी वाकडी, चालताना वाट माझी नजर तुझी वाकडी, ते हातात हात तुझा, ते हातात हात तुझा, असा दिशा माझी सूर्य किनारी चांगली, उजडा असा हवा साथ त्याला चांगली, जाणीव अशी माझी तुझ्या मनात चांगली. मी फार आभार मानतो की आमच्या विषयीची जी जाणीव आहे ती तुम्हाला सगळ्यांच्या मनात फार चांगली आहे. आणि इथून पुढे माझा शब्द असेल की जेव्हा कधी तुम्ही हाक माराल आमच्या सर्व किन्नर समाजाच्या वतीने आम्ही हवं ते काम शाळेसाठी करू. एवढेच बोलतो आणि आपले आभार मानतो. धन्यवाद.